मारुती दादा चला खाऊन घ्या थोडं. नाही मला नको. मारुती दादा इतका तुम्हाला त्रास होतोय मग का पाठवलं तो तिला? सावित्रीताई तुम्ही मला सांगा की आपला शत्रू कोण? म्हणजे आपला शत्रू म्हणजे आपली गरिबी. गरीबाला काय आहे? आपलं इमान, आपली इज्जत, आपली आबरू याच्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं असतं का? आता इतकी वर्ष या किर्लोस्कर कुटुंबामध्ये इमाने बरे नोकरी केली. या गोष्टींमुळे त्याच्यावर पाणी पडायला नको इतकंच वाटलं मला. आपल्या बाला तर आपली काहीच काळजी नाही. पोटच्या लेकरांना दूर करायला लागलाय, ते बी त्यात तुझी काही चूक नसताना. गणी मोठ्या माणसांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न विचारायचे नसतात. त्यांनी आपल्या बाबतीत विचार करूनच तो निर्णय घेतलेला असतो. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आपण. पण मग तायडे मोठे निर्णय घ्यायचे नाही आपण गप्प बसायचं वे? आपले बी काय म्हणायचे तर असतातच की. आता हे बघ, बानं गावाकडनं आपल्याला इथं बोलवताना विचारलं, आता इकडून गावाकडे पाठवताना बी नाही विचारलं. मला तर गावाकडेच जायचं नाहीये. आता बंगल्यात बघ की, आदित्य सर, प्रीतम सर, प्रिया मॅडम, सावित्री आत्या, समधी माणसं किती चांगली आहेत. आणि तायडे तुला खरंच या समध्या माणसांना सोडून गावाकडे जायची इच्छा आहे? एकदा स्वतःच्या मनाला विचारून सांग. माझी पोरं स्वाभिमानी आहेत आणि त्यांनी स्वाभिमानानं जगावं असं मला वाटतं. याच्यात काही चूक आहे? इथं राहून आईले मॅडम आणि आदित्य बाबांमध्ये पारूमुळं काही अडचणी हवी आणि पारूला कोणी दोष द्यावा, तिच्याकडे बोट दाखवावं हे मला खपणार नाही. मी आयुष्यात सगळं सहन करेल पण माझ्या पोरांकडे कोणी बोट दाखवलं मला नाही सहन व्हायचं. असं आहे ना, इतकी वर्ष विश्वास कमवला, त्या विश्वासाची जागा अविश्वासानं घ्यायच्या आधीच मा पटवायला लागल्या म्हणून आपण गावाकडे चाललोय की रे? गणी ए गणी तुला बाकडं परत जायचं असेल तर जा ना तू. हे बघ, त्यानं तुला जायला सांगितलंच नव्हतं. त्याला फक्त मी गावाकडे जायला पाहिजे. मी तुला पुन्हा बाजवळ सोडून येऊ का? हा, मी सांगते दादांना रिक्षा परत घ्यायला. तू जा. मला जायचं तर आहे, पण तुला एकटीला गावाकडे सोडून येऊ शकत नाही ना. बरं, तिकडे तुझी काळजी कोण घेणार? बघ, आली की नाही आठवण आदित्य सरांची, बंगल्याची, म्हणून रडायला लागलेस की नाही? कुठे निघालीस? ते गावाकडं. मला विचारलंस? बोललीस माझ्याशी? मी ते अरे कोण आहे ग मी तुझा? काय विचारतोय मी तुला? काय नातं आहे आपल्यात? सर आपण चांगले मित्र आहोत. मग अशी निभावतात का मैत्री?
अरे निघताना तुला मला एकदाही विचारायचं सोड यार, सांगावंसं पण नाही वाटलं तुला? मी येईपर्यंत तुला थांबायची, मला भेटायची गरज नाही वाटली तुला? आदित्य सर, म्हणजे काय चाललंय पारू तुला? कुठे गेली ती सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करणारी पारू? आणि प्रॉब्लेम्स कोणाच्या आयुष्यात येत नाही यार, सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात, पण त्यातून मार्ग काढायचा असतो. तू तर हे सगळं सोडून पळून चाललीस. अरे, आणि या सगळ्यात तुझी तुझी काही चूक पण नाही आहे ग. आदित्य सर, मला म्हणजे बाला बी असं वाटतंय की माझ्यामुळं तुमच्यात आणि देवी आईंमध्ये अडचण नको आहे. कसली अडचण का? अरे तुला खरंच वाटतं की तुझ्यामुळे कधी कोणाच्या आयुष्यात अडचण निर्माण होऊ शकते? खरंच वाटतं? आणि जे काही झालं ते फक्त आणि फक्त गैरसमजुतीमुळे झालंय, जे प्रत्येक नात्यात होतच असतं आणि काळांतराने ते सॉर्ट आउटही होतं. आणि मुळात तूच काय, जगातली कुठलीच व्यक्ती माझ्या आणि आईमध्ये मतभेद निर्माण करू शकत नाही. मान्य आहे, सध्या आमचे विचार जुळत नाहीये. काही गोष्टी आईला माझ्या पटत नाहीये, काही मग मला आईच्या पटत नाहीये. पण त्यावर तू हे सगळं सोडून निघून जाणे हा पर्याय असूच शकत नाही. खाली उतर यार, खाली उतर. अरे आदित्य सर, पण बा आरती मामाशी जे काय बोलायचं ना ते मी बोल. तू आधी प्लीज खाली उतर. तायडे, चल की ग लवकर. मला कधी एकदाच घरी जातोय असं झालंय. बघितलंस, हा गणी तुझ्यापेक्षा समजूतदार निघाला. बरं प्लीज खाली उतर. दादा किती झाले सांगा?